हो, ठाणे जिल्ह्यामध्ये रेवकाडीचा प्रकार पुढे आलेला आहे। आज 31 डिसेंबर आहे। संपूर्ण राज्यात कायदा सुव्यवस्था चोख असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे। ठाणे जिल्हाच काय संपूर्ण राज्य ड्रग्सच्या विळख्यात सापडलेला आहे। या अंमली पदार्थ, ड्रग्स, ऑनलाईन जुगार, राज्य उद्ध्वस्त होत चाललं आहे। कुणाचं लक्ष आहे राज्याकडे? ज्या प्रत्येकाचं लक्ष आपल्या लोकांना सांभाळण्यामध्ये आणि तिजोरी लुटण्यामध्ये, एवढंच यांचं काम आता शिल्लक राहिलं आहे महाराष्ट्रामध्ये। महाराष्ट्रात सुरू काय आहे? कुठला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राहिलेला आहे? गुटखा, तंबाखू ओपन विकला जातोय बंदी असूनही। करोडो रुपये त्यातून शासनाच्या दरवाजापर्यंत पोहोचले जात आहेत, मंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत ते पैसे पोहोचले जात आहेत। आणि हे तर आता रेव पार्टी वगैरे खुलेआम झालाय। कुणाचंही गृह खात्याचं म्हणजे गृह खातं हे निष्क्रिय झाल्या परिस्थिती आता झालेली आहे। त्यांचं कुठेही लक्ष नाही। गृह खाता अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। या संदर्भात गंभीर नाही। आणि मला वाटतं की देवेंद्रजींची पकड जी 5 वर्ष होती, ते उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ती पकड काय लूज होत चालली काय, ढिली होत चालली काय, असाही प्रश्न राज्यामध्ये आता निर्माण होतो आहे। जरा 5 वर्षापूर्वीचा ज्यावेळी सीएम होते आणि गृह खातं होतं, तसा रूप जरा देवेंद्रजींनी दाखवला तर काही आटोक्यात येऊ शकेल, काहीतरी त्याला नियंत्रण बसू शकेल। परंतु राज्य हे मात्र आता पूर्णतः अखंड पूर्ण अंमली पदार्थाच्या आहारी गेलाय। तरुणाई उद्ध्वस्त होत आहे आणि हे सर्रास सुरू आहे। आता मुख्यमंत्र्यांचा जिल्हा ठाणे जिल्हा यामध्ये तर सर्वाधिक आहे, कारण कुणाचाही कंट्रोल राहिलेला नाही। हो, परत एक सिंधुदुर्गचा प्रकल्प गुजरातमध्ये गेलेला आहे। सातत्याने जे प्रकल्प जाण्याचं प्रमाण आहे ते सुरूच आहे। आता महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना चुल्लूभर पाणी में डूब मरना अशी जी म्हणा ना, चुल्लूभर पाणी में डूब मरो। संपूर्ण राज्य हे आता उद्योग विरहित राज्य होईल एक दिवस, असे मोठे प्रकल्प चालले। पाणबुडी प्रकल्प चालला, पर्यटन चाललंय। चाललं काय? फक्त देश म्हणजे गुजरात काय? महाराष्ट्र एकेकाळी अग्रस्थानी होता उद्योगाच्या संदर्भात। इन्व्हेस्टमेंट करणारे उद्योगपती, इन्व्हेस्टर महाराष्ट्रातला पहिली प्रायोरिटी देत होते। प्रथम चॉईस होता। आता आपली चॉईस ही 8व्या 9व्या नंबरवर गेलेली आहे। 8-9 नंबरच्या मागे गेलो आम्ही। 1 नंबरवरचा महाराष्ट्र। जे उद्योग आहेत ते सर्व उद्योग आता झपाट्यानं पळवण्याचं काम चाललं आहे, बाहेर नेण्याचं काम चाललेलं आहे आणि काही जबरदस्तीनं घेण्याचं काम चाललेलं आहे। आणि समृद्ध गुजरात करून अख्खा देश खिळखिळा करणं, उद्ध्वस्त करणं हे राजरोसपणे सुरू आहे। या संदर्भात निश्चितपणे जे मोठे मोठे उद्योग गेलेत त्याला आत्ताचं सरकार याची मुखसंमती आहे आणि हे मिंदे होऊन याला सगळं सहन करत आहे। त्यांचा इलेक्ट्रिक वाहनाचा प्रकल्प पण गुजरातल्या वाटेवर आहे। सर्व जातील। फॉक्सकॉन गेला, पाणबुडी गेला, मिहानमधला प्रकल्प गेला, इथला काही राहणार नाही। महाराष्ट्रातला तरुण हा भीक मागत रस्त्यावर फिरेल, हे दिवस महाराष्ट्राला येतील। त्यांच्या हातात काही देता आलं नाही, फक्त मात्र चांगलीवाली कटोरी द्या आणि त्यांना रस्त्यावर भीक मागत ठेवा। ही परिस्थिती राज्यात आणण्याचं काम सुरू झालेलं आहे।